नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 5 स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2024 जो सेकंड पेपर आहे इंटेलिजंट टेस्टचा तो आपण बघणार आहोत सेट बी। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 मॅथमॅटिक्स सॉल्व केलेला आहे। जर आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर बघूया क्वेश्चन नंबर 26। आयडेंटिफाय द सिक्वेन्स इन द गिवन टर्म्स figures and select the correct alternative to replace the question mark। तर इथे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी कोणती नंबर येईल या चार पर्यायापैकी ती सांगायची आहे। तर आधी आपल्याला या दिलेल्या नंबर्सचं रिलेशन आपल्याला इथे शोधावं लागेल। जर आपले 30 पर्यंतचे स्क्वेअर्स चांगले लर्न असतील तर आपल्या लक्षात येईल की 841 हा 29 चा स्क्वेअर आहे, म्हणजे स्क्वेअर ऑफ 29 इज इक्वल टू 841। 361 जर बघितलं तर हा 19 चा स्क्वेअर आहे, 19 चा स्क्वेअर येतो 361। 289 जो आहे तो आहे 17 चा स्क्वेअर, 17 स्क्वेअर इज इक्वल टू 289। 169 हा 13 चा स्क्वेअर आहे, 13 स्क्वेअर इक्वल टू 169 आणि 121 हा 11 चा स्क्वेअर आहे। ठीक आहे, आता या नंबर्सला राईट टू लेफ्ट बघा। 11 स्क्वेअर, 13, 17 स्क्वेअर, 19 स्क्वेअर, 29 स्क्वेअर। तर 361 29 चा स्क्वेअर आहे, 19 चा आहे, त्याच्यानंतर इथे हा 29 चा स्क्वेअर दिला आहे। तर मधला जो नंबर आहे तो कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे तो आपल्याला इथे शोधायचा आहे। त्यासाठी या नंबर्स बघा 11, 13, 17, 19 या ज्या नंबर्स आहेत या प्राईम नंबर्स आहेत। तर 19 च्या नंतरची प्राईम नंबर येते 23 आणि 23 चा जर तुम्ही स्क्वेअर काढला तर आन्सर येते 529, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे। त्यानंतर बघूया 27 हा नंतर सांगेल। क्वेश्चन नंबर 28 बघा, इथे आपल्याला 3 फिगर दिले आहे आणि क्वेश्चनच्या ठिकाणी कोणती फिगर येईल ती सांगायची आहे। तर दिलेल्या 3 फिगरचं जे रिलेशन आहे ते आधी आपल्याला शोधावं लागेल। त्याकरता आधी हा असा एक जो बॉक्स आहे हा याला बघा, हा इथे वर्टिकल झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे 90 डिग्रीमध्ये टर्न झालेला आहे। ठीक आहे, त्यानंतर हा जो ॲरो आहे हा ॲरो 90 डिग्रीमध्ये डाऊन झालेला आहे। इथे जो डॉट आहे तो इथे गेलेला आहे। यानंतर ही फिगर कशी आली, हा 90 डिग्रीमध्ये जो अँटी क्लॉकवाईज टर्न झाला होता, ही फिगर अँटी क्लॉकवाईज टर्न होत आहे। ठीक आहे, आता हा पुन्हा अँटी क्लॉकवाईजमध्ये असा टर्न होऊन 90 डिग्रीमध्ये हा असं झालेला आहे। हा ॲरो आधी असा होता मग असं झाला, आता हा लेफ्ट साईडला झालेला आहे 90 डिग्रीमध्ये टर्न। आणि हा जो डॉट आहे आधी इथे होता मग इथे आला, आता हा वर गेला। आता या सिक्वेन्सनुसार हा जो आहे ही फिगर ही अशी होऊन जाईल। ठीक आहे, 90 डिग्रीमध्ये हा ॲरो आधी असा होता मग असं झाला मग असं झाला, आता तो व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये येईल। हा डॉट इथे 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 होता, आता तो डॉट इथे येईल। आता अशा टाईपची इथे कोणती फिगर आहे, आधी तर हा बॉक्स पाहायचा उलटा कुठे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे। फर्स्ट, थर्ड आणि फोर्थमध्ये आहे, म्हणजे सेकंड आन्सर राहणार नाही। त्यानंतर ॲरोची पोझिशन व्हर्टिकल इथे आहे, इथे आहे, फोर्थमध्ये नाही आहे, मग हा ऑप्शन राहणार नाही। आता राहिलं डॉटची पोझिशन, डॉटची पोझिशन आपल्याला इथे कॉर्नरला पाहिजे, तर ती फर्स्टमध्ये नाही आहे, थर्डमध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर। त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 29, फाइंड आउट द मिरर इमेज। आता इथे दिलेली इमेजचे आपल्याला मिरर इमेज काढायचे आहे। मिरर इमेजमध्ये माहिती आहे आपल्याला, जर आपला लेफ्ट हँड रेज केला तर तिकडे तो राईट हँड दिसतो। तर यानुसार जर आपण बघितलं, सर्वात आधी बघा हा इथे अर्धचंद्र आणि हा डॉट आहे, हा आपल्याला कशा पद्धतीने दिसेल, हा उलटा खाली तर होणार नाही, म्हणजे ऑप्शन 1 आणि 4 हे आधीच कटलेलं आहे। मग राहिला 2 आणि 3 मध्ये, तर हा जो अर्धचंद्र आणि हा डॉट आहे याची पोझिशन दोन्हीमध्ये सेम आहे, अशा पद्धतीची राहील। ॲरोचं जर पोझिशन बघितलं तर ॲरोची पोझिशन ही अशीच राहील जिथे इथे सेकंड आणि थर्डमध्ये दाखवलेली आहे। पण इथे हा जो डॉट इथे दिलेला आहे हा अर्धचंद्रासारखा, तो या क्वेश्चन फिगरमध्ये नव्हता, इथे हा जास्त चाललेला आहे। त्याच्यामुळे क्वेश्चन फिगरची जी मिरर इमेज आहे ती राहील ऑप्शन नंबर 3 मध्ये दिल्याप्रमाणे। नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 30। यामध्ये आपल्याला 769 नंबर दिलेले आहे आणि याची मिरर इमेज कशी राहील ते आपल्याला सांगायचं आहे।
तर बघा 7ची जी पोझिशन आहे 7 असा आहे तर मिरर इमेजमध्ये हा असा येईल, पण हा इकडे लेफ्ट साईडला तो तिकडे राईट साईडला होईल. ठीक आहे, याची साईड चेंज होते. तर ऑप्शन 1मध्ये जसा तसा फर्स्ट नंबरवर आहे तर फर्स्ट ऑप्शन हा राहणार नाही. सेकंडमध्ये जी पोझिशन आहे थर्डमध्ये आणि फोर्थमध्ये तर 7ची पोझिशन इथे करेक्ट दिलेली आहे. त्यानंतर आपण 6 बघूया. तर 6 हा असा आहे तर आपल्याला इथे हा असा मिळेल. असा 6 कुठे आहे? इथे नाही आहे, म्हणजे हा सेकंड ऑप्शन नाही राहणार, थर्ड ऑप्शनसुद्धा नाही राहणार. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर जो 4 आहे दॅट इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन 31 बघा. इफ युअर फ्रेंड मिसबिहेव्स इन फ्रंट ऑफ एव्हरीवन देन व्हॉट विल यू डू? म्हणजे तुमचा फ्रेंड जर सर्वांच्या समोर मिसबिहेव करत असेल तर तुम्ही काय कराल? तर यामध्ये दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आहे 4. आय विल एक्सप्लेन हिम प्रॉपरली अबाउट वाय ही शुड नॉट मिसबिहेव. त्यानंतर क्वेश्चन 32 बघा. द स्कूल गिव्ज यू रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सेक्शन वेअर यू हॅव नेव्हर वर्क देन व्हॉट विल यू डू? तुम्हाला जर एखाद्या सेक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे शाळेने, ज्याबाबत तुम्हाला काहीच माहीत नाही, ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? तर ऑप्शन नंबर 2. आय विल ट्राय टू अंडरस्टँड द मेथड ऑफ द वर्क अँड ट्राय टू डू इट एफिशियंटली. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 33. इन अ रो समीर इज ॲट 23rd पोझिशन फ्रॉम फ्रंट. फ्रंटपासून समीरची 23rd पोझिशन आहे. ठीक आहे, मग यासाठी काय करूया आपण? रोचं एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे इथे आपण एक आधी रो काढूया. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल करू आपण. अशी एक लाईन आधी काढून घ्यायची. समरची पोझिशन कुठे आहे? 23rd फ्रॉम फ्रंट. मग हा जर आपण फ्रंट म्हटला आणि हा जर आपण इकडे बॅक साईड म्हटली, फ्रंट बॅक, तर समीरची पोझिशन 23rd आहे फ्रंटकडून. फ्रंटकडून 23rd म्हणजे जवळपास इथे जर आपण घेतलं तर हा होईल इथे समीर, आणि समीर झाला इथे 23rd नंबरवर. ठीक आहे, यामध्ये हे झालं फ्रंटकडून याची पोझिशन. समोर काय दिलेलं आहे बघा. अँड 19 पोझिशन फ्रॉम बॅक. बॅक साईडकडून समीरची जी पोझिशन आहे ती 19th आहे, म्हणजे इकडनं बॅक साईडपासून समीरची पोझिशन आहे 19th. अशा पद्धतीने आपण दाखवूया. व्हॉट इज द पोझिशन ऑफ राज फ्रॉम बॅक? आपल्याला विचारलं आहे की राजची पोझिशन बॅक साईडकडून किती राहील. हु इज स्टँडिंग ॲट 5th प्लेस फ्रॉम द बिहाइंड द मिडल पोझिशन बॉय? मग या रोमध्ये मिडल पोझिशनमध्ये जो मुलगा राहील त्याच्या मागे राज हा 5th पोझिशनवर आहे. तर त्यासाठी आपल्याला याच्यात मिडल पोझिशन माहीत पाहिजे. मिडल पोझिशन कशी काढतो आपण? जर आपल्याला टोटल नंबर ऑफ स्टुडंट माहीत असेल तर आपण मिडल पोझिशन काढू शकतो. आता बघा, समीर हा 23rd वर पोझिशन आहे फ्रंटकडून, म्हणजे समीरच्या पुढे एकूण 22 स्टुडंट आहे. समीरची बॅक साईडकडून 19th पोझिशन आहे, म्हणजे समीरच्या मागे 18 स्टुडंट झाले. ठीक आहे, एकूण स्टुडंट किती झाले? हे 22, एक झाला समीर आणि हे 18, टोटल किती होतात? टोटल होतात इथे 41 स्टुडंट. मग 41 स्टुडंटचा मिडल नंबर काय राहील? तर मिडल नंबर राहील 21. ठीक आहे, म्हणजे मिडल नंबर झाले आपले 21. 21 नंबरवर राज आहे. मग हा राज समीरच्या इकडे राहील लेफ्ट साईडला. ठीक आहे, इथे कुठतरी हा राज आहे आणि याची पोझिशन आहे 21. ठीक आहे, आता काय म्हटलेलं आपल्याला की राजच्या मागे 5th पोझिशनवर कोण आहे? एक मुलगा आहे. तर राजच्या मागे म्हणजे तो राज आणि समीरच्या मध्ये राहील. आता इथे बघा, नाही समीरच्या मागे होईल. बघा, राजची पोझिशन फ्रंटकडून 21 झाली आणि समरची 23rd आहे. ठीक आहे, याच्या मागे हा एक विद्यार्थी आहे जो आहे ज्याची पोझिशन आपल्याला बॅककडून सांगायची आहे. तर हा आहे इथे 5th पोझिशनवर, म्हणजे राजच्या मागे 5th पोझिशनवर, म्हणजे राज आणि हा जो विद्यार्थी आहे याच्यामध्ये 4 स्टुडंट आहे. किती स्टुडंट आहे? 4 स्टुडंट. ठीक आहे, त्यामध्ये समीरपर्यंतचे, राजपासून समीरपर्यंतचे 2 सुटले तर समीर आणि या मुलाच्या मध्ये 2च स्टुडंट आहे. ठीक आहे, समीरचा नंबर 19th आहे, म्हणजे बॅक साईडकडून 19 - 2 करा म्हणजे होते 17. ठीक आहे,
तर याची जी पोझिशन होईल ती होईल ॲक्च्युली याचा आन्सर 16th आहे. तर ते कसं येईल, टोटल स्टुडंट किती झाले आपले 41 स्टुडंट आहे. टोटल स्टुडंट 41 आहे. राज हा 21 नंबर आहे. राज आणि या मुलाच्या मध्ये एकूण 4 स्टुडंट आहे, म्हणजे 21 आणि 4 25 झाले. तर 41 मधून 25 मायनस करा तर तुम्हाला मिळेल 16. म्हणजे हा जो राज आहे तो होईल तो जो मुलगा आहे तो होईल 16th नंबरवर. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. बघा हे एक्झाम्पल मी तुम्हाला थोडं व्यवस्थित समजावून सांगतो. ठीक आहे. हे बघा आपण असा एक रो काढलेला आहे. हा फ्रंट झाला, हा बॅक. हा आहे समीर. समीर कोणत्या नंबरवर आहे 23rd नंबरवर फ्रंटकडून, आणि बॅककडून आहे तो 19th नंबरवर. म्हणजे समरच्या पुढे 22 मुलं आहेत आणि समरच्या मागे 18 मुलं आहेत. ठीक आहे. नंतर बघा राज हा मिडल पोझिशनवर आहे. टोटल स्टुडंट किती होतात हे 22, समर 1 आणि समीरच्या मागे 18, टोटल झाले 41. 41चा मिडल नंबर येतो 21, म्हणजे राज झाला 21 नंबरवर. आता राजच्या मागे 5th नंबरवर एक विद्यार्थी आहे. तर राजच्या मागे 5th नंबरवर आपण इथे विद्यार्थी घेतला, म्हणजे राज आणि तो बॉय याच्यामध्ये एकूण 4 स्टुडंट आहे. ठीक आहे. त्याच्यापैकी बघा हा राज 21st वर आहे आणि समीर 23rd वर आहे. म्हणजे राज आणि समीरच्या मध्ये फक्त एकच विद्यार्थी आहे. राज आणि तो विद्यार्थी मुलगा बॉय याच्यामध्ये 4 होते, ते एक हा गेला म्हणजे राहिले 3. तर समीर आणि तो बॉय याच्यामध्ये राहिले 3 विद्यार्थी. आता बघा समीरचा बॅक साईडकडून 19th नंबर होता. 19 मधून तुम्ही 3 मायनस करून द्या तर किती होतात 16th. म्हणजे तो जो बॉय आहे तो राहील इथे 16th नंबरवर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 34. इन द गिव्हन पाथ व्हाईल वॉकिंग फ्रॉम ए टू बी हाऊ मेनी टाइम्स विल यू फेस द नॉर्थ डायरेक्शन. काय म्हटलेलं आहे या डायग्राममध्ये, ए पासून आपल्याला बी पर्यंत जायचं आहे. ए पासून बी पर्यंत. तर आपण किती वेळा नॉर्थ डायरेक्शनला जाऊ असं म्हटलेलं आहे. ए पासून जाताना जर आपण डायरेक्शन्स बघितल्या तर आपल्याला माहीत आहे अशा पद्धतीनं आपण वरची डायरेक्शन नॉर्थ घेतो. ठीक आहे. तर हा पहिला असं जाईल, हे नाही होणार. त्यानंतर नॉर्थ डायरेक्शन तो इथे झाला, इथून टर्न झाला म्हणजे ही झाली नॉर्थ डायरेक्शन. ही नाही होणार, ही झाली दुसऱ्या वेळेस तो टर्न झाला नॉर्थ डायरेक्शनला. ही नाही होणार, ही झाली तिसऱ्या वेळा नॉर्थ डायरेक्शनला. तर ए पासून बी पर्यंत तो 3 वेळा नॉर्थ डायरेक्शनला टर्न होईल. तो कोणता ऑप्शन, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 36. इथे 36 पासून 40 पर्यंत ज्या इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्यानुसार हे सॉल्व्ह करायचं आहे. इन्स्ट्रक्शन असं आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टर्मचं जे रिलेशन आहे त्यानुसार पुढील रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. जसं कूल हॉट, कूल आणि हॉटचं जे रिलेशन आहे ते स्ट्रॉंग आणि कशासोबत राहील, तर कूल आणि हॉट हे अपोजिट वर्ड्स आहे. तर स्ट्रॉंगच्या अपोजिट येतो वीक. यामध्ये जर आपण बघितलं तर WEEK वीक आणि WEAK वीक, त्यामधला कोणताही वीक होईल तर ऑप्शन नंबर 4 वीक अशक्त. ठीक आहे, हा ऑप्शन होईल. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 37. श्यामची आई साने गुरुजी, म्हणजे श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलेलं आहे. तर विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिलं, तर विंग्ज ऑफ फायर हे पुस्तक लिहिलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 38. 37, 40 तर 25चं रिलेशन कुणासोबत राहील, तर 37 आणि 40 यामध्ये काय रिलेशन आहे ते आधी आपल्याला शोधावं लागेल. तर इथे जर बघितलं 37 आणि 40 तर यात आपल्या लक्षात येते की 37 इथे बघा 37 वरून 40 कसे आले, तर इथे बघा हा जो 7 आहे 7चा स्क्वेअर करा, 7चा स्क्वेअर 49 होतो. 3चा स्क्वेअर करा तर 9 होतो. 49 मायनस 9 केलं तर 40 येतात. आता याचनुसार 25चं रिलेशन लावूया. 25 वरून आपल्याला कोणती नंबर मिळेल, तर 5चा स्क्वेअर करा तर 25 होतो. 2चा स्क्वेअर करा तर 4 येतो. 25 मधून 4 मायनस केला तर 21 येते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 39. आता इथे बघा हे जे नंबर सिरीजचे नंबर्सवरचे जे एक्झाम्पल असतात यामध्ये काय लॉजिक वापरून परीक्षकाने पेपर्स काढलेला आहे
त्या लॉजिकपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. कधी कधी यामध्ये आपण जे काढलेलं आन्सर आहे ते चुकीचं सुद्धा होऊ शकते. 39 बघा, 14चं रिलेशन 15 सोबत जसं आहे तसंच 32चं रिलेशन कोणासोबत राहील. तर इथे एक लॉजिक आपण लावलेलं आहे की 14मध्ये आपण जर 1+4 केलं तर 5 येतात. ठीक आहे. जसं बघा 14मध्ये बघूया, 14चं रिलेशन 15 सोबत आहे, तर सेम वे 32चं रिलेशन कुणासोबत राहील. तर आपण काय करूया, यामध्ये 14मध्ये 1+4 करा तर 5 होतात. 15मध्ये 1+5 करा तर 6 होतात. 5 6. 32मध्ये तसंच करू, 3+2 केले तर 5 होतात. इथे 5 आले तर इथे पण 5 आले. आता इथे 6 आहे तर इथे जी नंबर येईल त्याची ॲडिशन इथे 6 आली पाहिजे त्याच्या डिजिटच्या. तर ऑप्शन नंबरमध्ये बघा, 3+5 8 होते, हे नाही होणार. 4+2 6 होते, हे होईल. 3+1 4 नाही होणार. 1+8 9, हे नाही होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 40. इथे क्वेश्चन फिगरमध्ये कोणती फिगर येईल ते विचारलेलं आहे. तर पहिल्या आणि दुसऱ्या फिगरचं रिलेशन बघा, याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत त्यानुसारच या फिगरसोबत क्वेश्चन फिगरचे चेंजेस आपल्याला दाखवावं लागेल. तर आधी हे साईन बघा, हे साईन दुसऱ्या फिगरमध्ये वर गेलेलं आहे आणि वरचं जे साईन आहे ते खाली आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे ते अपोजिट आणि डाऊन डायरेक्शन झाले आहे. इथे सुद्धा तसंच होईल, हे वरचं सिम्बॉल खाली येईल आणि खालचं सिम्बॉल वर जाईल. तर असं कुठे झालेलं आहे, तर असं झालेलं आहे ऑप्शन 1मध्ये आणि ऑप्शन 3मध्ये. ऑप्शन 2मध्ये आणि 4मध्ये नाही झालं, म्हणजे ऑप्शन 2 आणि 4 हे आन्सर राहणार नाही. ठीक आहे. दुसऱ्या सिम्बॉलची पोझिशन बघा, इथे हा सर्कल आहे, सर्कल वर गेला, वरची फिगर खाली आली, त्यामुळे दुसरी फिगर मिळाली. मग इथे सुद्धा तसंच होईल, हा ट्रायंगल वर जाईल आणि वरची फिगर खाली येईल. मग 1 आणि 3मध्ये बघा कुठे आहे, ट्रायंगल वर दोन्ही ठिकाणी आहे आणि ही वरची फिगर खाली दोन्ही ठिकाणी आहे. पण इथे ही ट्रायंगलची जी पोझिशन आहे ती चेंज होऊन जाईल. ठीक आहे. इथे चेंज झाली असं म्हणता येणार नाही. हो, म्हणता येईल, कारण हे बघा इथे 2 इथे टच झालेलं आहे आणि इथे एकच टच झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ही फिगर इथे डाऊनवर्ड झालेली आहे, म्हणजे त्याची पोझिशन चेंज झालेली आहे. तर इथे ऑप्शन नंबर 1 नुसार त्याची पोझिशन चेंज होईल. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 41. यामध्ये काय म्हटलेलं आहे, जॉन हू वॉज बॉर्न ऑन 5 जानेवारी 2001 वॉज फ्रायडे. जॉनचा जन्म हा 5 जानेवारी 2001ला फ्रायडेला झाला. सॉरी 100 डेज एल्डर टू शनया, की जो शनयापेक्षा 100 डेजनी मोठा आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं की शनयाचा फर्स्ट बर्थडे कधी येईल. तर शनयाचा जन्म जॉनच्या जन्माच्या आधी, म्हणजे जॉनच्या जन्माच्या नंतर 100 डेजनी झाला. आता 5 जानेवारी 2001 नंतर 100 डेज म्हणजे कोणता दिवस येतो. आता 100 डेजची वीक करा. 100ला जर तुम्ही डिवाईड केलं 7ने, ठीक आहे, तर 14 7 98, रिमाइंडर असतात 2, म्हणजे 2 दिवस समोरचे पकडा. तर फ्रायडे नंतर 2 दिवस समोरचे म्हणजे सॅटर्डे संडे. ठीक आहे. आणि तिचा मग बर्थडे येईल मंडेला. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर बघा क्वेश्चन नंबर 43. इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ 25 इज रिटन ॲज 532. तर 25ला कसं लिहितात 532. आता ते कसं लिहिलं आहे त्याचं रिलेशन बघा. 25ला 532 असंच काय लिहिलं ते आधी आपल्याला शोधावं लागेल. तर ते कसं लिहिलेलं आहे बघा, हा 5 इथे पहिलं घेतलेला आहे, हा 2 इथे नंतर घेतला आहे आणि मधातले नंबर कसे आलेले आहे 5 - 2 करून. असंच दुसरीकडे झालेलं आहे का बघा, 57ला कसं लिहिलं 725. बघा हा 7 जसा तसा, हा 5 इकडे जसा तसा, 7 - 5 2 झालेला आहे. 34ला कसं लिहिलेलं आहे, 34ला लिहितात 413. हा 4 पहिले घेतला 3 नंतर, 4 - 3 1. आता अशाच प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे 1 4 14ला कसं लिहाल. तर सेम रिलेशन लावूया. 4 हा पहिलं घेऊया, 1 हा नंतर घेऊया आणि मध्ये कोणते नंबर घेऊ 4 - 1
3 होतात, म्हणजे 431 लिहिता येईल. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन 44 आणि 45 साठी सेम इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आपल्याला विचारलं आहे की क्वेश्चन फिगरमध्ये जशी फिगर आहे तीच ॲन्सर फिगरमधली कोणती फिगर आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सेम फिगर. तर यामध्ये एक एक सिम्बॉल बघूया. आधी हे वाला बाण बघा अशा पद्धतीचा. ठीक आहे. हा कुठे कुठे आहे जसा तसा हा इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथे आहे. त्यानंतर दुसरी पोझिशन बघा, हा वाला जो बाण आहे हा वाला. ठीक आहे. डॉट आणि हा अर्धचंद्रवाला हा इथे नाही आहे जसा तसा, म्हणजे ऑप्शन 1 तर राहणार नाही. 2 मध्ये आहे, 3 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे. 2 झाला. आता हा आडवावाला बघा. हा जो आता 1ला तर बघायचंच नाही बिलकुल. ठीक आहे. हा कसा आहे, इथे पण आहे, इथे नाही आहे, ऑप्शन 3 मध्ये नाही आहे. इथे हा अर्धा गोल इथे पूर्ण केलेला नाही. तर ऑप्शन 2 आणि 4 पैकी आपला आन्सर राहील. त्यानंतर आतमध्ये बघा, हा वाला बघा, हे वाला सिम्बॉल हे 2 मध्ये आहे जसं तसं, 4 मध्ये पण आहे. त्यानंतर हा डॉटवाला बघा, हे लाईन आणि हा डॉट हा 2 मध्ये आहे, हा 4 मध्ये नाही. इथे हा छोटा गोल झालेला आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 45 मध्ये. हा असाच पक्षी इथे कुठे आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर हे 2 तुरेवरचे पहिल्यामध्ये उलटे झालेले आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 1 तर राहणार नाही, ऑप्शन 2 पण राहणार नाही, ऑप्शन 3 आणि 4 पैकी राहू शकते. नंतर बघा ऑप्शन 3 आणि 4 मध्ये चेक करायचा आहे. हा जो इथे डॉटेड आहे भरलेला असा अर्धचंद्र दाखवलेला आहे तो 3 मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 नाही राहणार. तर ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 46. इथे आपल्याला वेन डायग्राम दिलेली आहे. या वेन डायग्रामवर मध्ये बघा डान्स, ड्रामा आणि म्युझिकचे स्टुडंट्स इथे दिलेले आहे. आता या डायग्राम आपल्याला क्वेश्चन विचारायला आहे की हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक ॲटलिस्ट 2 ॲक्टिव्हिटीज. कोणत्याही 2 ॲटलिस्ट ॲक्टिव्हिटीज करणारे किती स्टुडंट आहेत. तर आधी बघूया आपण म्युझिक आणि ड्रामा करणारे. म्युझिक आणि ड्रामावाले बघा, म्युझिक आणि ड्रामा म्हणजे हा हेक्झॅगॉन आणि हा रेक्टँगल, या दोघांच्या मध्ये कोणती नंबर येते तर ती येते 8. म्हणजे ड्रामा आणि म्युझिक, ड्रामा प्लस म्युझिक दोन्हीचे स्टुडंट आहे 8. त्याच्यानंतर बघूया म्युझिक आणि डान्स. म्युझिक आणि डान्ससाठी, म्युझिकसाठी हा रेक्टँगल, डान्ससाठी सर्कल. तर रेक्टँगल आणि सर्कलमध्ये कोणती नंबर येते तर ती येते 12. म्हणजे म्युझिक आणि डान्सवाले 12 स्टुडंट आहे. आता राहिला डान्स आणि ड्रामा. तर डान्स आणि ड्रामा असणारे विद्यार्थी कोणते म्हणजे सर्कल आणि हा हेक्झॅगॉन. मग ती नंबर रेक्टँगलमध्ये नसावी, तर ती येते 13. ठीक आहे. आता यांची ॲडिशन करूया. 3 + 2 5, 5 + 8 13 जा 3, कॅरी 1 3, झालं आन्सर 33. तर ॲटलिस्ट 2 लाईक करणारे, 2 ॲक्टिव्हिटी लाईक करणारे 33 स्टुडंट आहेत. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47 to 51 साठी आपल्याला जे डायरेक्शन दिलेले आहे त्यानुसार यामध्ये काही सेम फीचर आहे. म्हणजे 3 टर्ममध्ये जे फीचर आहे त्यानुसार आपल्याला चौथी टर्म इथे सांगायची आहे. तर बघा स्टॉर्म, सुनामी आणि फ्लड याचं जे रिलेशन आहे ते येते रेनसोबत, त्याच्यामुळे ऑप्शन 1 हे आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 48 बघा पॉटर, कार्पेंटर, डॉक्टर हे सगळे व्यवसाय करणारे आहेत. तर यामध्ये कोणता येईल टेलर, हा सुद्धा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 49. इथे 9 ब्रॅकेटमध्ये 31 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 5. आता 9 आणि 5 पासून 31 कसं आलं, 7 4 पासून 17 कसं आलं, 8 3 पासून 13 कसं आलं. या रिलेशननुसार खालीलपैकी कोणाचं रिलेशन लागेल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. ते आधी आपल्याला सॉल्व्ह करून पाहावं लागेल. इथे जर आपण बघितलं 9 आणि 5 आणि ब्रॅकेटमधली नंबर मोठी आहे, म्हणजे 9 आणि 5 ॲडिशन केली असेल किंवा त्यांची मल्टिप्लिकेशन. तर हे एक्झाम्पल जेव्हा मी सॉल्व्ह केलं तर याचं रिलेशन असं असते बघा. इथे काय होईल, पहिलं बघूया 9 5 आणि 31. 9 31 आणि 5चं काय रिलेशन आहे, 9 आणि 5ची मल्टिप्लिकेशन करा. 9 × 5 किती होतात 45. आता यामध्ये काय करा 9 आणि 5ची ॲडिशन करा. 9 + 5 होतात 14. आता 45 - 14 करा. तर 5 - 4 1, 4 - 1 3, 31.
असंच रिलेशन सेम दुसऱ्या दिलेल्या याच्यामध्ये लागायला पाहिजे. तर इथे आहे 7, 17 आणि 4 आहे. तर आधी मल्टिप्लिकेशन करूया ब्रॅकेटच्या बाहेरच्या नंबरची. तर काय होईल, 7 × 4 होतात 28, 7 + 4 करा तर होतात 11. आता 28 - 11 जर केले तर आपल्याला मिळतात इथे 17. तर हे बरोबर लागलेलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये पण ते लागते का बघा. 8 आहे, 13 आहे आणि 3 आहे. आधी काय करू, 8 × 3 करा. 8 3 जा 24. 8 आणि 3 ची ॲडिशन करा, 11 होते. 24 - 11 करा. 4 - 1 3, 2 - 1 1, 13 येते. मग याचनुसार खालीलपैकी कुणाचं रिलेशन लागते. तर आपण बीज ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे. ते कसं झालं बघा. 7, 23 आणि 5 याचं रिलेशन इथे लावून बघू. 7 × 5 करा. 7 5 जा 35. 7 + 5 करा. 7 + 5 किती होतात 12. आता 35 - 12 करा. 3 3 - 1 2, 23 इथे आलेलं आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये असं रिलेशन लागत नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये काय दिलेलं आहे. 48 18/42, 27/63, 36/84 यानुसार खालील पर्याय कोणता राहील. तर हे जे रिलेशन आहे ते आधी शोधूया आपण. इथे 18/42 दिलेलं आहे, ठीक आहे. 27/63 आणि 36/84. त्याला जर आपण सॉल्व केलं तर बघा 9 2 जा 80, बघा 6 3 जा 18, 6 7 जा 42, म्हणजे याचा आन्सर आला 3/7. दुसऱ्याला जर सॉल्व केलं 9 ने डिवायडेड, 9 3 जा 27, 9 7 जा 63, हे सुद्धा 3/7 आलं. याला जर सॉल्व केलं आपण तर 12 3 जा 36, 12 7 जा 84, याचं सुद्धा आन्सर 3/7 आलं. मग दिलेल्या पर्यायापैकी कुणाचा 3/7 येईल. तर ऑप्शन नंबर 2चं येईल. बघा कसं होते, 51/119 आहे. जर आपलं टेबल चांगलं लिहिलं नसेल तर लवकर लक्षात येईल. 17 3 जा 51 आणि 17 7 जा 119, याचा आन्सर आलं 3/7. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 52. इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ 3 4 2 5 साठी 26 लिहिलेलं आहे आणि बाकीचे पण दिलेल्या क्वेश्चन नंबरमध्ये तुम्ही बघू शकता. तर आपल्याला अशाच प्रकारे 2 7 5 6 ला कसं लिहिता येईल ते विचारलेलं आहे. तर आधी आपल्याला हे रिलेशन समजलं पाहिजे की 3 4 आणि 2 5 यांच्यामध्ये असं काय रिलेशन आहे की ज्यासाठी 26 लिहिल्या गेले. तर ते रिलेशन कसं आहे बघा. यामध्ये काय करायचं आहे आपल्याला. इथे बघा 3 4 आणि इथे दिलेलं आहे 2/5. तर इथे काय करायचं आहे आपल्याला. यामध्ये 4 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन करायची आहे, ठीक आहे. 4 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन आणि 3 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन. ती कशी बघा. 4 × 5, 4 5 जा 20. 3 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन 3 2 जा 6. तर 20 + 6 होतात 26. अशा पद्धतीने ती नंबर तयार झालेली आहे. दुसऱ्या याच्यामध्ये पण तसंच झालेलं आहे का बघा. 1 आहे, 3 आहे, 2/7 आहे, 2/7 आहे. इथे कसं रिलेशन लागलेलं आहे. तर 3 आणि 7 ची मल्टिप्लिकेशन करा. 3 × 7 होतात 21. 1 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन करा. 1 × 2 होतात 2 आणि 21 + 2 केले तर आपल्याला मिळते 23. तर यासाठी 23 इथे दिलेलं आहे. नंतर बघा दुसरं आहे 2,5 आणि आहे 6/7. आता 2,5 6/7 याचा रिलेशननुसार 47 कसे तयार होतात. तर 5 आणि 7 ची मल्टिप्लिकेशन करा. 5 7 जा 35, ठीक आहे. 2 आणि 6 ची मल्टिप्लिकेशन करा. 2 6 जा 12. तर 35 + 12 करा तर तुम्हाला मिळतात 47. तर याच रिलेशननुसार आपल्याला 2/7 2,7 आणि 5/6 = कसं लिहिता येईल कोड लँग्वेजमध्ये. तर आधी काय कराल. 7 आणि 6चा प्रॉडक्ट करा. 7 × 6, 7 6 जा 42. 2 आणि 5 ची मल्टिप्लिकेशन करा. 2 5 जा
10. आता 42 प्लस 10 करा तर तो आपल्याला मिळतात 52. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता? ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 53. यामध्ये आपल्याला स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी दोन स्टेटमेंट दिलेले आहे. या दोन स्टेटमेंटवरून काय करायचं आपल्याला? सिलेक्ट द करेक्ट कन्क्ल्युजन ऑफ स्टेटमेंट ए अँड बी फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. या दोन स्टेटमेंटच्या आधारे आपल्याला कन्क्ल्युजन काढायचं आहे आणि चार पर्यायापैकी कोणतं कन्क्ल्युजन करेक्ट आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. तर स्टेटमेंट काय ते बघूया आधी आपण. स्टेटमेंट ए मध्ये काय म्हटलेलं आहे? सौरभ इज 17 इयर्स ओल्ड. तर सौरभसाठी आपण इथे घेऊया यस. ठीक आहे, हा झाला सौरभ. सौरभचं एज आहे 17 इयर्स. ओके. ही इज 3 इयर यंगर दॅन सीमा. सौरभ हा सीमापेक्षा 3 वर्षांनी यंगर आहे. यंगर आहे म्हणजे लहान आहे. याचा अर्थ सीमा सौरभपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे सीमाचं जे वय होईल ते किती होईल? सौरभपेक्षा 3 वर्षांनी जास्त. म्हणजे 17 प्लस 3 दॅट इज इक्वल टू 20 इयर्स सीमाचं एज होईल. हे झालं स्टेटमेंट ए. स्टेटमेंट बी मध्ये काय म्हटलेलं आहे? हे आपण ए वरून कन्क्ल्युजन काढलं. बी मध्ये काय कन्क्ल्युजन काढायचं आहे अजून. बी मध्ये काय म्हटलेलं आहे? शरयू इज यंगर दॅन शरद. बी याच्यामध्ये म्हटलेलं आहे पुन्हा शरयूसाठी आपण एस एच घेऊया. ठीक आहे. शरयू इज यंगर दॅन शरद. हर एज इज 21 इयर्स. शरयूचं एज 21 इयर्स आहे आणि ती शरदपेक्षा, शरदसाठी शरदच लिहूया, शरदपेक्षा लहान आहे. शरयू 21 इयर्स आहे आणि ती शरदपेक्षा लहान आहे. आता हे झाले दोन स्टेटमेंट. आता यामधून बघा, सगळ्यात लहान यामध्ये सीमा झाली. ठीक आहे, सॉरी हा सौरभ झाला. सौरभपेक्षा मोठा सीमा आहे. सीमापेक्षा मोठे शरयू आहे आणि शरयू शरदपेक्षा यंगर आहे म्हणजे लहान आहे. याचा अर्थ सर्वात मोठा हा शरद झाला. पहिलं कन्क्ल्युजन काय म्हटलेलं आहे? शरयू इज यंगर दॅन सौरभ बाय 4 इयर्स. शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. शरयू 21 इयर्सची आहे, सौरभ 71 इयर्सचा आहे. शरयू मोठी आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. दुसरं, शरद इज यंगर दॅन सीमा. शरद हा शरद सीमापेक्षा लहान आहे. शरद सीमापेक्षा लहान आहे म्हटलं आहे. बघा आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे? शरयू शरदपेक्षा लहान आहे. ठीक आहे, शरयू इज यंगर दॅन शरद म्हणजे शरयूपेक्षा शरद मोठा झाला. म्हणजे शरदचं जे वय आहे ते 21 पेक्षा मोठं झालं. 21 प्लस झालं शरदचं वय, नाही का. आणि इथे काय म्हटलेलं आहे? शरद इज यंगर दॅन सीमा. शरद सीमापेक्षा यंगर आहे म्हणजे लहान आहे असं म्हटलेलं आहे. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. तिसरं म्हटलं आहे सीमा इज 14 इयर्स ओल्ड. सीमा आपण जे काढलं त्यानुसार 20 इयर्सची आहे, त्याच्यामुळे थर्ड स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे. फोर्थ म्हटलेलं आहे सौरभ इज यंगेस्ट इन ऑल देम. सर्वांमध्ये सौरभ हा वयाने सगळ्यात लहान आहे, त्याच्यामुळे याचं वय 17 आहे. सीमाचं 20 आहे, शरयूचं 21 आहे आणि शरदचं 21 प्लस आहे, त्याच्यामुळे हा जो सौरभ आहे हा सर्वात लहान आहे. ऑप्शन 4 इज करेक्ट कन्क्ल्युजन. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 54. काय म्हटलेलं आहे? इन अ सर्टन कोड लँग्वेज इफ काऊ इज रिटन ॲज 274. एका कोड लँग्वेजमध्ये काऊला कसं लिहितात? आपण इथे लिहून घेऊया COW काऊ. काऊसाठी लिहिले जाते 274. कॅटसाठी 684 CAT कॅट ला लिहितात 684 असं लिहितात. WET वेट वेटसाठी लिहितात 825. तर आपल्याला GOAT गोटसाठी लिहायचं आहे. GOAT गोट आपण कसं लिहू हा प्रश्न आहे. आता जे दिलं आहे याच्यामध्ये G आलेलं नाही आहे, O आलेला आहे, A आलेला आहे आणि T आलेला आहे. आणि इथे एक हिंट दिली आहे काय की द ऑर्डर ऑफ लेटर्स अँड नंबर्स मे नॉट बी 1 to 1. 1 to 1 राहणार नाही. म्हणजे C साठी 2 किंवा O साठी 7 किंवा W साठी 4 असं 1 to 1 इथे राहणार नाही. तर आपल्याला इथे पाहावं लागेल की कोणत्या लेटरसाठी कोणता डिजिट आलेला आहे. तर यासाठी सर्वात आधी बघायचं की तीनही वर्डमध्ये कोणतं लेटर सेम आहे. तर तिन्ही वर्डमध्ये कोणतेही लेटर सेम नाही आहे.
मग काय करायचं की पहिल्या दोन वर्डमध्ये कोणतं लेटर सेम आहे ते बघायचं. पहिल्या दोन वर्डमध्ये जर आपण बघितलं तर इथे आपल्याला सी कॉमन दिसतो. मग लेटर डिजिटमध्ये कोण सेम आहे तर 4 आहे. ठीक आहे, याचा अर्थ सी साठी आलेला आहे 4. मग सेकंड आणि थर्डमध्ये बघा कोणतं लेटर सेम आहे तर इथे टी आहे, इथे पण टी आहे आणि डिजिट आहे 8 सेम आलेला आहे. असं अंडरलाईन करून घ्यायचं आणि बाजूला लिहू टी इक्वल टू 8. ठीक आहे. त्यानंतर आता बघा पहिल्या आणि दुसऱ्या वर्डमध्ये बघितलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्डमध्ये बघितलं. आता पहिल्या आणि तिसऱ्या वर्डमध्ये बघायचं सेम काय आहे तर डब्ल्यू सेम आहे आणि डब्ल्यूसाठी इथे बघा पहिल्या आणि तिसऱ्या नंबरमध्ये 2 सेम आलेला आहे. इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे डब्ल्यूसाठी आलेला आहे 2. आता बघा आपल्याला पाहिजे ओ, ए आणि टीसाठी. ओ कुठे आहे इथे आहे. ठीक आहे, आता सी आणि डब्ल्यूसाठी आलेलं आहे. सी साठी 4, डब्ल्यूसाठी 2, म्हणजे 4 आणि 2 जर सोडलं तर ओ साठी राहील इथे 7. तर आता राहिलेलं आपल्याला ए साठी काढायचं. ए आलेलं आहे कॅटमध्ये. सी आणि टी साठी बघा काय आहे, सी साठी 4, टी साठी 8. 4 आणि 8 सोडून द्या कॅटमध्ये. 4 आणि 8 सोडलं तर राहिलं 6, म्हणजे ए साठी आलेलं आहे इथे 6. ठीक आहे. आता बघा ओ साठी किती आहे 7, ए साठी किती आहे 6 आणि टी साठी किती आहे 8, म्हणजे 7, 6, 8 इथे आलेलं आहे आपलं. आता ऑप्शनमध्ये बघा 7, 6, 8 कुठे आहे इथे आहे. पहिल्या पर्यायात 7, 6, 8 आहे, इथे राहिलं 4. आता याच्यामध्ये 4 आलेलं आहे आपलं कोणासाठी सी साठी आणि इथे सी नाही आहे, इथे जी आहे. त्याच्यामुळे सी साठी 4 असताना जी साठी 4 घेऊ शकत नाही, म्हणजे पर्याय 1 राहणार नाही. दुसऱ्या याच्यामध्ये बघा 7, 1, 8, 6. आता 7, 6, 8, 7, 6, 8 इथे आलेलं आहे, राहिला इथे 1. आता आपल्या याच्यामध्ये 1 नव्हताच, त्याच्यामुळे जी साठी 1 आपण घेऊ शकतो, पण इतरही पर्याय आपल्याला चेक करावं लागेल. इथे 7, 8, 6 आलेलं आहे थर्ड पर्यायात, इथे राहिला 5, म्हणजे जी साठी 5 येऊ शकतो. पण आपल्या याच्यामध्ये 5 आलेला आहे कोणासाठी ई साठी येईल. डब्ल्यू आणि टी, डब्ल्यू साठी 2 आहे, टी साठी 8 आहे. 2 आणि 8 जर सोडलं तर ई साठी 5 होईल. आपण जर इथे लिहिलं तर ई साठी आपल्याला मिळेल 5. त्याच्यामुळे आपण इथे जी साठी 5 घेऊ शकत नाही. आणि इथे बघा 1, 7, 8, 5 आहे. आपल्याला 7, 6, 8 कंपल्सरी आहे, इथे नाही आहे 7, 6, 8. 7 आणि 8 आहे, 6 नाही आहे, त्याच्यामुळे हाही पर्याय राहणार नाही. राहिला ऑप्शन नंबर 2, तर जी साठी 1 आलं असेल, त्याच्यामुळे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. यामध्ये काय दिलेलं आहे, इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क. इथे ट्रँगलच्या आतमध्ये ट्रँगल आहे आणि नंबर्स दिलेले आहे. याचा अर्थ काय आहे की या छोट्या ट्रँगलच्या बाहेर जे नंबर्स आहेत त्याचं रिलेशन छोट्या ट्रँगलच्या आतील नंबरशी आहे. ते रिलेशन आपल्याला इथे शोधायचं आहे. आता बघा याच्यामध्ये कसं करायचं, 2, 8 आणि 5चं असं रिलेशन शोधावं लागेल की ज्याचं ॲन्सर 36 येतो. आता ब्रॅकेट आतमधला ॲन्सर मोठा आहे, त्याच्यामुळे एक तर मल्टिप्लिकेशन किंवा ॲडिशन करून आलेलं असेल, तर आपण पहिलं ॲडिशन करूया. 2, 8 आणि 5चे ॲडिशन करा. 2 + 8 + 5, 8 + 2 10, 10 + 5 15 येतात. आता 15मध्ये 1 आणि आता इथे आतमध्ये 36 आहे. आपल्याला माहीत आहे 36 कसं येते, 6चा स्क्वेअर 36 आहे आणि इथे आपल्याला 15. या 15मध्ये 1 + 5 करा, किती होतात 6, आणि या 6चा जर स्क्वेअर केला तर आलं 36. मग हे रिलेशन दुसऱ्या आणि तिसऱ्या फिगरमध्ये लागू होते का ते पाहूया. तर बाहेरचे नंबर्स आहेत 7, 4 आणि इथे बघा 8, 5 आणि 6. यांचे ॲडिशन करू. 8 + 5 + 6, 8 + 6 14 + 5 19, 19 आलं. यामध्ये 19मध्ये 1 आणि 9ची ॲडिशन करा, तर ती आली 10. आता 10चा स्क्वेअर करा, तर तो आला 100. इथे आलेला आहे 100. हेच रिलेशन आता तिसऱ्या फिगरमध्ये लागू होते का. बाहेरचा नंबर आहे 7, 4 आणि 3. यांची ॲडिशन करूया. 7 + 4 + 3, 7 + 4 11 + 3 14. 14मध्ये 1 आणि 4ची ॲडिशन करा, आले 5. 5चा स्क्वेअर घ्या, तर आले 25. ती इथे नंबर दिलेली आहे. आता असंच रिलेशन आपल्याला इथे शोधायचं आहे. म्हणजे काय करू आपण इथे 9 + 2 + किती = आपल्याला मिळालं पाहिजे 49. आता बघा 9 + 2 11 होते.
11 प्लस किती इज इक्वल टू आपल्याला आन्सर काढायचा आहे. असा आन्सर काढायचा आहे की 49 कोणाचा स्क्वेअर आहे 7चा, म्हणजे आन्सर इथे आला पाहिजे 7. ठीक आहे. 7 कसं येते बघा, 7चा स्क्वेअर 49 होतो, म्हणजे आपल्याला इथे 7 पाहिजे. 11 प्लस किती केले म्हणजे आन्सर आपल्याला 7 येईल. अशी नंबर येईल की ज्याच्या डिजिटची ॲडिशन 7 आली पाहिजे. तर ऑप्शनमध्ये बघा, जर आपण 11 आणि 5 घेतले तर 16 होतात. 11 प्लस 5 केले तर 16 होतात. 16मध्ये 1 प्लस 6 केले तर 7 होतात. ठीक आहे. 1 प्लस 6 केले तर 7 होतात आणि 7चा स्क्वेअर 49 होतो, म्हणजे ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट ऑप्शन आहे. बाकीचे तसं होत नाही. बघा 11 प्लस 4 केलं तर 15 होते. 5 प्लस 1 6 होईल. 6चा स्क्वेअर 36 होईल, आपल्याला पाहिजे 49. 3 जर घेतले 11 प्लस 3 14 होते. 1 प्लस 4 5 होईल. 5चा स्क्वेअर 25, ते नाही होणार. 1 घेतले तर 11 प्लस 1 12 होईल. 1 प्लस 2 3. 3चा स्क्वेअर 9, ते पण नाही होणार. म्हणजे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 56. इथे आपल्याला एक टेबल दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं आहे फाइंड द वर्ड ऑपोजिट टू गुड. तर आपल्याला माहिती आहे गुडचे अपोजिट बॅड होते आणि बॅडला कसं लिहाल सिम्बॉलिक ते आपल्याला विचारलं आहे. तर बीसाठी आपण लिहितो हा बॉक्स. तर ऑप्शनमध्ये पहिले बॉक्स पहिल्या आणि 4th ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 2 आणि 3 नाही राहणार. एसाठी आलेला आहे ट्रायंगल असा आणि तिथे असा हा शेडेड केलेला आहे. ठीक आहे. तर हे कुठे आहे फर्स्ट ऑप्शनमध्येच आहे. आणि डीसाठी प्लस आहे. तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 57. इथे विचारलं आहे हाऊ मेनी क्वाड्रिलेटर्स आर देअर इन द गिवन फिगर. तर क्वाड्रिलेटर्स काउंट कसे करायचे त्यासाठीची जी ट्रिक आहे ती कशी आहे, असं आधी 1 2 3 4 नंबर देऊन द्या आणि इथे 1 आणि 2 असे एक नंबर देऊन द्या. 1 2. ठीक आहे. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल आपण इथे नंबर दिलेले आहे. यामध्ये काय करायचं आहे, नंबर ऑफ क्वाड्रिलेटर्ससाठी 1 2 3 आणि 4 यांची ॲडिशन करा. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 मल्टिप्लाय 1 आणि 2ची ॲडिशन करा. 1 प्लस 2. तर 4 प्लस 3 7 प्लस 2 9 प्लस 1 10. 10 मल्टिप्लाय 3 होईल तर 30. टोटल झाले 30, पण इथे संपलेलं नाही आहे, झाले 30. हा एक जो आहे 9th नंबरचा हा झाला +1, म्हणजे 30मध्ये +1 केलं 31 झाले. आता इथे जर आपण बघितलं तर हा सुद्धा एक क्वाड्रिलेटर होतो. ठीक आहे. म्हणजे झाले +1 पुन्हा. त्यानंतर हा एक पूर्ण क्वाड्रिलेटर होतो. नाही हा एक पूर्ण. ठीक आहे. +1 पुन्हा होईल, म्हणजे टोटल होतात इथे 30 + 3 33 टोटल क्वाड्रिलेटर्स आपल्याला इथे मिळतील. तर ऑप्शन नंबर 3rd इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 58. ऑब्झर्व द गिवन फिगर. वेन द फिगर इज फोल्डेड ऑन लाईन देन विच ऑफ द फॉलोइंग क्यूब इज नॉट फॉर्म. क्यूब कुठे फॉर्म होणार नाही असं विचारलेलं आहे. तर आपण जर इथे बघितलं तर याला जर फोल्ड केलं आपण तर एक क्यूब जो तयार होईल त्यामध्ये कोणती नंबर कोणत्या अपोजिट येईल ते आधी इथे आपण पाहून घ्यायचं. तर याला फोल्ड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 1च्या अपोजिट 3 येईल. ठीक आहे. म्हणजे 1ला लागून 3 नसावी, 1च्या अपोजिट इथे 3 येईल. 1ला 3 ॲडजस्ट नसावी, तर 1ला 3 कोणत्या याच्यामध्ये ॲडजस्ट नाही आहे, तर ऑप्शन नंबर 2मध्ये 1ला 3 ॲडजस्टंट आहे, ती नसायला पाहिजे होती. त्याच्यामुळे फिगर नंबर 2मध्ये क्यूब फॉर्म होणार नाही. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 59. या सिक्वेन्समध्ये नेक्स्ट फिगर कोणती राहील ते आपल्याला इथे सांगायची आहे. तर इथे काय केलेलं आहे, हा ट्रायंगल शेवटी केलेला आहे आणि जी तिसऱ्या नंबरची फिगर आहे ती पहिला आलेली आहे. यांना जर आपण असं सिक्वेन्स दिला 1 2 3 4 तर 1 नंबरची फिगर 4th वर गेली आणि 4 इथे काय झालेलं आहे 3rd नंबरची फिगर 1 वर आलेली आहे. ठीक आहे. बाकी असे सरकले आहे. तर 1ची 4 वर 3ची 2 वर, 1ची 4 वर गेली 3ची 1 वर आली. या सिक्वेन्सनुसार इथे या फिगरवरून पुढची फिगर काय होईल, 1ची फिगर 4th नंबरवर जाईल, म्हणजे शेवटी येईल. तर ही फिगर शेवटी कुठे आहे, ऑप्शन 1 आणि 4मध्ये आहे, म्हणजे 2 आणि 3 राहणार नाही. 3rd नंबरची फिगर पहिल्यावर पाहिजे, म्हणजे ट्रायंगल पहिलं पाहिजे. इथे आहे ट्रायंगल पहिला आणि 4 वर नाही आहे,
त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 61 बघूया. काही यामधील क्वेश्चन मी स्किप करत आहे, त्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे, तर ते क्वेश्चन मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. तर क्वेश्चन 61 बघा. वर्षा वॉज फेसिंग द सेटिंग सन. सेटिंग सन म्हणजे सन कोणत्या डायरेक्शनला सेट होतो? आपल्याला माहीत आहे वेस्ट डायरेक्शनला. आपण जर अशी फिगर बघितली, ठीक आहे, तर ही झाली नॉर्थ, त्याखाली साऊथ, इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. मग वर्षा कुठे पाहत आहे? वर्षा बघत आहे इकडे वेस्ट डायरेक्शनला, या डायरेक्शनला ती इथे बघत आहे. क्वेश्चन काय म्हटलेला आहे? शी टर्न ॲट 135 डिग्री ट्वाईस. ती 135 डिग्रीने 2 वेळा टर्न होते. आता 135 डिग्री अँगल कसा तयार होतो? 45चे 3 अँगल्स म्हणजे 135 होते. तर अशा जर आपण इथे डायरेक्शन काढल्यामधल्या, ठीक आहे, आता ती या डायरेक्शनला बघत आहे वेस्ट डायरेक्शनला, आणि ती 2 वेळा 135 डिग्रीचा अँगलने राईट साईडला टर्न होते. ही जेव्हा वेस्ट डायरेक्शनकडे बघत आहे तर तिचा हात हा इकडे आहे. 2 वेळा ती टर्न होईल. मग इथून 2 वेळा 135 बघा, 45 हा झाला, हा 45 टर्न झाला आणि हा 45, म्हणजे हा टोटल पूर्ण झाला 135 डिग्री. हा एवढा अँगल होईल तिचा 135 डिग्री. तर ही टर्न झाली ती 1 वेळा. अशीच पुन्हा ती राईट डायरेक्शनने टर्न होईल, म्हणजे हा 1, 2 आणि 3. तर हा झाला दुसऱ्या वेळा 135. तर आता ती इथे आहे, म्हणजे ती या डायरेक्शनला ती आता बघत आहे. क्वेश्चन काय म्हटलेला आहे? अँड वेंट स्ट्रेट इन हर हाऊस. ती आता अशी आहे आणि ती पुन्हा अशी आपल्या घरामध्ये गेली. क्वेश्चन म्हटलेला आहे देन इन विच डायरेक्शन इज द डुअर फेसिंग. मग असा इथे दार असेल, ठीक आहे, तर ती अशी आतमध्ये गेली. मग ते दार कोणत्या डायरेक्शनला झालेलं आहे इथं? तर ते झालेलं आहे इथं साऊथ ईस्ट डायरेक्शनला. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट राहील. कारण ते दार नॉर्थ डायरेक्शनला तर राहणार नाही, नॉर्थला राहिलं असतं तर असं फेसिंग राहिलं असतं. ठीक आहे, तर ते राहील साऊथ ईस्ट डायरेक्शन. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 63. आपल्याला इथे याची वॉटर इमेज आपल्याला कोणती आहे ती आपल्याला इथे सांगायचं आहे. तर हा पी वॉटर इमेजमध्ये हा उलटा होऊन जाईल, म्हणजे हा पी असा आहे तर तो असा होईल. ठीक आहे, तर असा पी इथे कुठे दिसत आहे? इथे आहे, इथे आहे, इथे नाही आहे, म्हणजे ऑप्शन 3 राहणार नाही, आणि इथे पण आहे. त्यानंतर आरची वॉटर इमेजमध्ये जी पोझिशन आहे ती अशी उलटी होऊन जाईल. उलटी झाल्यानंतर आर हा असा होईल. ठीक आहे, असा आर कुठे दिसतो आपल्याला? इथे नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 1 राहणार नाही. ऑप्शन 2 मध्ये पण तसा आर नाही आहे, ऑप्शन 4 मध्ये आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर.